वामनराव पै यांचे विचार आपण बघत आहोत। श्री सद्गुरू वामनराव पै जीवनविद्या स्मरणी। विचार पहिला, तुम्ही कुठल्याही धर्माचे, जातीचे, पंथाचे किंवा वंशाचे असा, परंतु सर्वप्रथम तुम्ही माणूस आहात व निसर्ग नियमांनुसार तुम्ही माणसासारखेच वागले पाहिजे हे लक्षात ठेवा। हा निसर्ग नियम जे लाथाडतात त्यांच्यावर निसर्ग देवताकडून लाथा खाण्याचे प्रसंग येतात। विचार दुसरा, पराधीन आहे, जगती पुत्र मानवाचा आहे। खरे नाही, जीवनातील 90% घटना या स्वाधीन असून फक्त 10% घटना पराधीन असतात। विचार तिसरा, चातुर्मासात लोक नाना प्रकारची व्रते करतात, परंतु मी कोणाचेही मन दुखवणार नाही असा निश्चय करून ते आचरणांत आणण्याचा प्रयत्न करणे हे सर्वश्रेष्ठ व्रत होय। विचार चौथा, ज्याप्रमाणे साप आपली जुनी कात टाकून नवीन कात धारण करतो, त्याप्रमाणे हे जग जुने रूप टाकून त्यात नित्य नवीन रूप धारण करीत असते। म्हणून जग हे मिथ्या नसून मिठ्ठा आहे, नित्य नूतन आहे। अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा। वास्तविक अभ्यासाला सर्व काही शक्य आहे, एवढे प्रचंड सामर्थ्य अभ्यासात आहे, म्हणून अभ्यासाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे। विचार सहावा, माणूस ज्या क्षणापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो, त्याच क्षणापासून त्याच्या दुःखाला प्रारंभ होतो। सुख मांडण्यात आहे आणि या कल्पनेतच माणसाच्या सर्व दुःखाचे मूळ आहे। म्हणून सुख हे मांडण्यात नाही, सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही, तर सुख हे देण्यात आहे। कारण तुम्ही इतरांना जे सुख देता ते बुमरंग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करतात। अशाच नवनवीन विचारांसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।